मित्रांनो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण ऑसिलेटरची माहिती घेणार आहोत. ऑसिलेटर्स हे मोमेंटम इंडिकेटर्स आहेत. त्यांची किंमत 0 ते 100 यामध्ये फिरत राहते. काही ऑसिलेटर्सची किंमत शून्याच्या खाली आणि वर यामध्ये फिरत राहते. ऑसिलेटर्सच्या मदतीने ओव्हरसोल्ड आणि ओव्हरबॉट अशा दोन परिस्थितीबद्दल माहिती मिळते. तसेच ट्रेंड बदल केव्हा होईल याची माहिती देखील मिळते. प्रथम RSI आणि स्टोकॅस्टिकची माहिती घेऊ. स्टॉकच्या प्राइसचा अंतर्गत किंवा छुपा ट्रेंड कोणता आहे याची माहिती ऑसिलेटर मार्फत मिळते. स्टॉकची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असता स्टॉक ओव्हरसोल्ड झाला असे म्हणतात आणि स्टॉकची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असता स्टॉक ओव्हरबॉट झाला असे म्हणतात. याची अचूक माहिती ऑसिलेटर्स देतात. RSI ची किंमत 70 किंवा जास्त झाल्यास, तसेच STS ची किंमत म्हणजे स्टोकॅस्टिकची किंमत 80 किंवा जास्त झाली असल्यास स्टॉक ओव्हरबॉट झाल्याचे समजते. RSI ची किंमत 30 किंवा त्यापेक्षा कमी आणि स्टोकॅस्टिकची किंमत 20 किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास स्टॉक ओव्हरसोल्ड झाला असे समजते. चार्टच्या सहाय्याने ऑसिलेटरचा उपयोग स्टॉकची खरेदी विक्री करण्यासाठी कसा करतात ते पाहूया. हा जस्ट डायलचा चार्ट आहे. जेव्हा RSI ची किंमत 30 किंवा त्यापेक्षा खाली जाऊन पुन्हा 30 च्या वर जाऊ लागते तेव्हा खरेदीचा सिग्नल मिळतो. अशा वेळी एका लहान पिरियडच्या MA चा उपयोग करून म्हणजेच मुव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग करून स्टॉकची किंमत मुव्हिंग ॲव्हरेज रेषेच्या वर क्लोज झाली असता स्टॉकची खरेदी करावी. या उलट RSI ची किंमत 70 किंवा त्यापेक्षा अधिक होऊन त्यानंतर 70 च्या खाली जाऊ लागते. अशा वेळी स्टॉकची किंमत पडू लागते. त्यावेळी मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जर स्टॉकची किंमत क्लोज झाली तर त्यावेळी विक्री करावी. काही वेळा RSI बरोबर मुव्हिंग ॲव्हरेजची एक सिग्नल लाईन देखील असू शकते. तेव्हा ओव्हरसॉल्ड क्षेत्रामध्ये RSI ची किंमत सिग्नल लाईनला क्रॉस करून वर जाऊ लागली असता खरेदीचा संकेत मिळतो आणि ओव्हरबॉट क्षेत्रामध्ये RSI ची किंमत सिग्नल लाईनला क्रॉस करून खाली जाऊ लागते तेव्हा विक्रीचे संकेत मिळतात. स्टोकॅस्टिकचा अर्थ देखील RSI प्रमाणे लावला जातो. मात्र स्टोकॅस्टिकची ओव्हरसोल्ड किंमत 20 आणि ओव्हरबॉट किंमत 80 असते. स्टोकॅस्टिकची किंमत 20 किंवा कमी होऊन पुन्हा 20 च्या वरती जाऊ लागते तेव्हा स्टॉकची खरेदी करण्याचे संकेत मिळतात. अशा वेळी मुव्हिंग ॲव्हरेज चा उपयोग करून खरेदी केली जाऊ शकते. स्टोकॅस्टिकची किंमत 80 किंवा अधिक होऊन त्यानंतर 80 पेक्षा खाली येत असताना सिग्नल लाईनला क्रॉस करून खाली येऊ लागते तेव्हा विक्रीचे संकेत मिळतात. काही वेळा ऑसिलेटर ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड क्षेत्रामध्ये बराच वेळ राहतात. त्यावेळी स्टॉकचा पूर्वीचा ट्रेंड सुरू राहतो. त्यानंतर विरुद्ध दिशेला जाऊ लागल्यास ट्रेंड बदल होतो. हे या चार्टमध्ये दाखवले आहे. या ठिकाणी जो लाल आयत दाखवलेला आहे तेथे RSI आणि स्टोकॅस्टिक यांची किंमत ही ओव्हरबॉट क्षेत्रामध्ये रेंगाळते. त्यावेळी स्टॉकची किंमत वर जाते. मात्र त्यानंतर जेव्हा ती किंमत ओव्हर बॉटची लेव्हल तोडून खाली येऊ लागतात त्यावेळी स्टॉकची किंमत खाली येऊ लागते. MACD हा तिसरा ऑसिलेटर आहे. हा ऑसिलेटर शून्याच्या वर आणि खाली फिरतो. शून्यापेक्षा खूप खाली गेला असता स्टॉक ओव्हरसोल्ड झालेला आहे आणि खूप वर गेला असता स्टॉक ओव्हरबॉट झालेला आहे असे समजले जाते. याच्या खालच्या आणि वरच्या जास्तीत जास्त किमती किती असतात हे पूर्वीच्या किमती पाहून ठरवतात. MACD शून्याच्या खूप खाली जाऊन वरती वळून सिग्नल लाईनला क्रॉस करून वर जाऊ लागतो तेव्हा खरेदीचे संकेत मिळतात. यानंतर MACD लाईन शून्याच्या रेषेला क्रॉस करून वर जाऊ लागते तेव्हा स्टॉकची प्राइस आणखीन वर जाते. तसेच MACD शून्याच्या खूप वर जाऊन
खाली वळते, तेव्हा ती सिग्नल लाईनला क्रॉस करून खाली जाऊ लागल्यास स्टॉकची किंमत खाली येऊ लागते. त्यानंतर ती शून्यापेक्षा आणखीन जर कमी होऊ लागली तर स्टॉकची किंमत आणखीन खाली येते. अशा प्रकारे खरेदी आणि विक्री करण्यासाठी ऑसिलेटरचा उपयोग करतात. हे तिन्ही ऑसिलेटर्स ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड, इथे हे ओव्हरबॉट मध्ये गेलेले आहेत, ते ओव्हरसोल्ड मध्ये दाखवलेले आहेत. हे तिन्ही ऑसिलेटर ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड मध्ये जाऊन खरेदी किंवा विक्रीचे संकेत एकत्रितपणे देतात. त्यावेळी ते संकेत स्ट्रॉंग असतात. अशा वेळी खरेदी आणि विक्री केल्यानंतर त्याचे योग्य ते परिणाम आपल्याला मिळतात. मित्रांनो, आशा करतो की आपणास या तिन्ही ऑसिलेटरची माहिती समजली असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही तंत्रांची माहिती घेऊ. तोपर्यंत टेक्निकल अनालिसिसचे व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.